आपल्या शहरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पब्लिक मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। बदलापुरातील ती खाजगी शाळा अखेर प्रशासनानं बंद केली आहे। या शाळेत शिक्षक 7वीच्या विद्यार्थिनीचा गेल्या काही महिन्यांपासून विनयभंग करीत होता। या प्रकरणी पोलिसांनी शिक्षकाला अटक केली। मात्र ज्या शाळेत हा प्रकार घडला त्या शाळेच्या वर्गांना शिक्षण विभागाची कोणतीही परवानगी नसल्याचं महाराष्ट्र बाल हक्क संरक्षण आयोग आणि गटशिक्षण अधिकारी यांच्या पाहणीत समोर आलंय। त्यामुळे तात्काळ ही शाळा बंद करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे। या शाळेला पहिलीपर्यंत शिक्षण विभागाची परवानगी आहे, मात्र पुढच्या शाळा या बेकायदा पद्धतीने चालवल्या जात आहेत। 2री ते 10वी पर्यंत गेल्या अनेक वर्षांपासून ही शाळा बिनधास्तपणे सुरू आहे। त्यामुळे तिला कुणाचा आशीर्वाद आहे हे शोधणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। गटशिक्षण अधिकारी आणि पालिकेच्या शिक्षण विभागाचं याकडे लक्ष कसं गेलं नाही याबाबत आश्चर्य व्यक्त होतंय। दरम्यान आता या शाळेत शिकणाऱ्या 2री ते 10वीच्या शेकडो विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत स्थलांतरित करण्याचा निर्णय शिक्षण विभागानं घेतलाय। या शाळेच्या संदर्भात आज आपण असा निर्णय घेतलेला आहे किंवा घेऊ घेतलाय की त्याच्यामध्ये ज्या अनधिकृत वर्ग आहेत त्यांचे 2री पासून ते पुढे 10वी पर्यंत, 10वीचं तर आता ते फॉर्म भरणं आहे आणि त्या मुलांना हॉल तिकीट वगैरे आलेलं आहे, त्या 7 विद्यार्थ्यांचा विषय येतो। कारण ते आता ऑलरेडी, पण तरी सुद्धा त्या मुलांना अधिकृत शाळेतून कुठल्या तरी उच्च दर्जाची शाळा आहे, उच्च गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी शाळा आहे, तिथल्या शाळेतून आपल्याला एलसी किंवा पुढची प्रोसिजर करायला आहे। आपण तिथे जाऊन आलो, मुख्याध्यापकांना सांगून आलो, त्यांची कॅपॅसिटी तपासली, प्रत्येक वर्गात जाऊन वर्ग बघितले, बेंचेस पाहिले आणि मग तिथे किती मुलं बसू शकतात याचा अंदाज घेतला। पण त्याच्यानंतर आपण आदेश दिले आणि ती मुलं डायरेक्ट गेली असं होत नाही, कारण जाणाऱ्या मुलांच्या पालकांची पण आपल्याला संमती घ्यावी लागेल। तसेच बदलापूर आणि अंबरनाथ शहरातील बेकायदा सुरू असलेल्या शाळांची माहिती सादर करण्याचे आदेश महाराष्ट्र बाल हक्क संरक्षण आयोगानं गटशिक्षण अधिकाऱ्यांना दिलेत। पब्लिक मीडिया, बदलापूर।